गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. मी मस्त स्वप्नात रमलेलो होतो, पण तितक्यात आवाज आला माझ्या आईचा. मग काय झालो एक्साइटेड, कारण की भरपूर दिवसापासून चांगलं चांगलं खाल्लं नव्हतं. गाईज आज क्रेझी थिंग झाली आहे. मी सकाळ सकाळ म्हणजे जस्ट उठलो आणि अशा व्यक्तीला बघितलंय की तुम्ही विचार पण नाही कराल. म्हणजे मी पागल झालो, पागल. तुम्हाला मी त्या व्यक्तीला बोलणार, मला ती म्हणजे ते आहे म्हणून मी आहे. आणि ती कोण नाही, माझी आजी. आजी हाय, कशी आजी? चांगली आहे. चांगली आहेस? सो गाईज, तुम्हाला मी काय सांगू, मला ना असं आता समजत नाही मी काय बोलू तुम्हाला. म्हणजे आम्हाला आजी बोलते, अरे आजी कधीपासून सांगते माझी बॅग मोकळी करा, बॅग मोकळी करा, कारण की खाऊ आणलाय मी तुम्हाला, खाऊ आणलाय. मग आम्ही बोललो खाऊ म्हणजे काहीतरी खायला प्यायला आणलं असेल, तर आम्ही सगळं ओपन केलं. म्हणजे सगळं काय काय, हे काय शेंगा वगैरे घेऊन आले गावावरनं, हे काय पापडी घेऊन आले, बरंच काय काय घेऊन आली आहे. तर आम्ही तरी पण विचार करतो अजून कुठला खाऊ देते आजी आम्हाला. तर मग मी बोललो आजी, आजी तुम्हाला दाखवतो आजी मला कुठला खाऊ देते. आजी कुठला खाऊ देते आम्हाला, तुला हे काय देतेस? तुला खाऊ आला बघा व्हायला आई द्या तुमचा मग हे कशाला देते? कोण देईन तर कोण देईन तर म्हणजे? अरे मी देतो. अरे पण आजी पैसे नको आम्हाला. काय पाहिजे रे? पैसे कशाला देते आजी, तुझ्याकडेच ठेव. तीन पैसे खाऊ देईन काय? बरोबर आहे. बोल आधी तू खाऊ आण मला. आई का नाही म्हणते काय? माझी आजी मला पैसे देते, हो 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 ते पण कशासाठी? खाऊ आणण्यासाठी. खाऊ आणलं माझी आजी आमच्याकडे काय नव्हते का कधी पैसे? तुझ्याकडे लय आहे माझ्याकडे लय आहे. पण मग व्यवस्थित दे. अरे ते थोडेसे गेलेला खाऊ आण. हवाय बरोबर आहे. हवा हे माझ्याकडून म्हणते तुमचे थोडे पैसे तुम्हाला मला काय करावं लागतं? अरे आजी, नाही नाही बोल, मांग त्याला, बोल मच्छीची आण मला. एवढे हरामी माझे भाव आहेत, मला बोलतोय हा कधी माझ्याकडनं पैसे, हा तर उलट पैसे घेतो कधी देत नाही. माझी आई, आई शिक जरा, शिक. मला आईने तुझ्या आईकडनं शिक जरा काहीतरी. माझ्या नातूने आले अजून नातून आले. एक नातू खूप छोटा आहे. हा नाताळ देईन. नातूला देणार ना. माझी आजी बघ किती गोड आहे. माझ्या वेळी तुम्हाला सांगायचं विसरलो, माझी आजी 93 इयर्सची आहे, 93 वर्षाची. आणि माझी आई अजून पण आजी काठी वगैरे वापरत नाही. हा आजी, नाही वापरत. अजून कशीच बोलते. माझी आजी आहे एवढी भारी, काय सांगू तुम्हाला. चालते माझी आई. आता आजी मला काय कुठला खाऊ देतेस? हे बघा हा खाऊ. पण आजी आहे तर पैसे आहेत, खाऊ थोडी आहे. तू आणलं इकत मी आणू विकत? हम्म. कुठल्या या पैशाने? दुकानावर पैसे दुकानावर माझं खाऊ घ्यायचा. आता दुकानावर जा आणि तुला खाऊ घेऊन ये. भाऊले आणि तुले तुम्ही खाणारले द्या. आईला पण देऊ? हो अरे आजी हम्म. खरं सांगू, आजी मजबूत कमवतो ग मी. आजी तरी पण मला पैसे देते. आजी कमी शकतो मी. माझे हात पण जड होत त्या घ्यायला, गाईस खरं सांगू तर. घे घे आजीचा आशीर्वाद आहे तो. आजी बाई आई, अरे मी आहे त्याला घ्या. हा मग मी मेले की गेलं मग बस झालं, एवढंच ऐकायचं होतं मला, बाकी काय नको. तुमचंही गेलं आईचंही गेलं. हो आई बरोबर आहे. पाय पडू. तू माझी आई आहे माझी आई आहे. मरू नको. मग आम्ही कुठे जाऊ? हा? आम्ही कुठे जाऊ? हो माझं आठवण राहते. नाही नाही तुमच्या दरबार जाणार आहे. नाही हो आई, मरू नको मा, असं बोलू नको. तू बोलली अशी की आमच्या डोळ्यात पाणी येते. मग आजी मला पैसे पुन्हा पुन्हा लागतील ना, तू असं जाशील तर कसं होणार. काय? असं बोलू नको. जाऊ दे आजी, बाकी काय बोलते. काय बोलते? आले बोल. माझी आजी 90 वर्षाची आहे. 93. 90. छोटा आता क्लोजअप कर जरा बाहेर ठेव. अरे असं कर, असं म्हणजे एकदा. गाईज खरं सांगू, म्हणजे आहे पेमेंट वगैरे कमवतो, 30 इयर्सचा आहे मी. हा पेमेंट वगैरे इनफ आहे, सगळं व्यवस्थित करतोय मी, माझं आहे, बँक बॅलन्स पण आहे. पण हे 500 रुपये ना, हे त्याच्यासमोर काहीच नाही खरं सांगतो तुम्हाला. 93 इयर्सची आहे माझी आजी आणि
स्टील ती म्हणजे तिचं हृदय नाही यार, मॅचच नाही आहे, काहीच करू शकत नाही मी. मला तर वाटत नाही मी पैसे जन्मात कधी खर्च करेल. मला आता ना समजत नाही मी काय बोलू. आले बोला इथं, आले. दाजीकडे दाजीकडे. हा काय बोलते आजी? त्याचं खाऊ घेऊन आणि त्याचा भाऊ कोण जण आले त्या. हा भाई एवढं करू ना. हा. ठीक आहे आपण एवढं करूया गाईस. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमच्या आजी आणि नातवाच्या जोडीला.